हातर संग कुडल डल डल कुडल कुडल संगम दिनता 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 दिन याता वारांगा याता कोरंगा याता पराठे याता टिना ता ता दिनता 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 गन 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 गंधडा कतडा गन 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 गंधडा कतडा ए काय बी करला बेटी याला घरी पाठव तर आज आपली गाडी बंद पडल्यामुळे बुलेटवर जाणार आहे आपण. हे कुठं जाणार आहे आपण? हत्तरसंग कुडलला जाणार आहे. सोलापुरातली सगळ्यात बेस्ट प्लेस आहे, पण तिथे गेल्यानंतरच कळतंय ती प्लेस कसली ब्युटिफुल आहे. एकदम जवळ सोलापूर पासून 20 किलोमीटर वरती आहे फक्त. नाश्ता केला का नाही? मग कधी खाऊ घालतो? अरे तुझ्यावर आमचा अपाट प्रेम आहे. आता गणेश आम्हाला नाश्ता करायला घेऊन जाणार. नाश्ता आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण आले, मोठा क्षण आहे आता. ठीक आहे खाऊ घाल. जर तुमच्या जीवनामध्ये असा एक मित्र आहे, वाट बघा असा एक मित्र आहे जो कधीच खर्च करत नाही, जर त्यांनी तुमच्यावर 1 रुपये जरी खर्च केला तर तुमचं जीवनाचा उद्धार होईल. गण्याचं मन एवढं मोठं आहे की त्यांनी म्हणणार पण आणि खाऊ पण घालणार की हा बाबा मी खाऊ घालतो. पुढच्या व्हिडिओ कळालं खाऊ घातला का नाही. बिल देताना तुम्हाला दाखवतो मी. देतो म्हणलो की तोंडावर खुशी आहे पण मनात असं कसतर व्हायला त्याच्या. 4 रील मध्ये स्लो मोशन हे आणि ते मारामारी कापाकापी करून केला हो. बंदूक बिंदूक दाखवून आम्ही जॅकेट घालू शकत नाही. ते जॅकेट बी तुझं नाही आहे, ते शर्ट बी तुझं नाही आहे. काय तुझ्या अख्ख्या शरीरावर फक्त अंडरवेअर ते तुझे आहे, ते पण घरात पप्पा घेऊन दिलेत म्हणून. चल रे, एवढं बी खरं बोलायचं नसतं रे. तर मानसिक त्रास देऊन गणेशला आम्ही आज बिल भरायला लावणार आहे. कुठं पाहिजे का नाही नाश्ता सांग. कुठं जायचं पण स्वस्त टिकाऊ आणि चांगलं. टिकाव म्हणजे का दगड खातो का काय आता. सात्विक सात्विक गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा. आपला कंबरचा लाव तिकडं नाही का. मिनी मरीन ड्राईव्ह. काय खाणार आहे, काय खाऊ घालणार आहे का ना नाश्त्याला? नाश्त्याला काय खाऊ घालणार आहे? तेच म्हणालो, नाश्त्याला काय खाऊ घालणार आहे? जर पैसे नसतील ना तिथं एक सुविधा आहे भांडे धुवायची. 15 प्लेट धुतलं की एक इडली वडा देते तिथं. डीजे 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 गौरव माईक नीट कर रे, जवळ जा. चल पुढं चल, तू चल पहिला. नाश्ता बघा पुढं चल की मग का तर भारी गाण्यात झाला पार्टी येडा बेडा सांग. सिंगल इडली वडा चांगला लावून गेले संध्याकाळपर्यंत तो जेवणार गाडीवर झोपतो. एक शिरा घ्या, तसं शेवट गोड पण झालं पाहिजे. शेवट नाही अजून सुरुवात तर शेवट आताच करावा. आपण पहिला एक खाऊ ह्याचा ऐकू नको, तुला पाहिजे खा. नाही आता मी पहिला काय बस वेस्ट करायचं नाही कधी बी अन्न, एवढं लक्षात घ्या. वेस्ट होत नाही आमच्याकडे अन्न. अबे 240 ला रडाला तो. आठवड्याचा परत खायला लागला. आठवड्यापर्यंत कोण खायला लागला? खाऊन निघत असतंय. याला घरी कामं सांगितलं म्हणालाय. कमीत कमी 10 इडल्या तर खात तो. आता गणा पेट्रोल टाकताय, नाश्त्याचं बिल देत आहे, फिट्टूच होते सगळं. तुम्ही काय करणार आहे? गाडीची दर चालू ठीक आहे, गाडी चालवते. अरे तुम्हाला माहिती आहे ना मला येतं, मग कशाला एवढं याला हे चमन झिंगे तोंडाच्याला त्याची स्कूटी चालवायला येत नाही. दिलेली स्कूटी 2 रिक्षावाल्यांना ठोकलाय. रिक्षावाले सरळ चालले होते, ह्यांनी रिक्षाच्या मध्ये घातलाय. हे कौतुक माझं करणं ते राहते शेवटपर्यंत. कौतुक नाही रे, चपलीला मारणे म्हणते त्याला. तुला कौतुक काय. चटणी मला डिस्टर्ब करू नका, आता माझा आलाय डिश. एक मिनिट, तुला एक चॅलेंज आहे. काय चॅलेंज आहे? ऐक तर ऐक पहिला. काय करायचं आहे, इडली नाही इडली 10 सेकंदामध्ये संपवायची, आणि जर तू खाल्ला तर बिल मी देतो. माप तुझं बिल. हा, बिल माप तुझं. म्हणजे तुला भांडे धुवायचे होते ना, ते सगळं आम्ही करतो. मी लावतो लगेच टायमर. हा, 10 सेकंदाचा टायमर लावतो. 10 सेकंदामध्ये खायची पण इडली. हे गौरव काढून दे. 3, 2, 1 अँड ऍक्शन. अजून बिल वाचवलं काय बी करू शकतं. 5 सेकंद झाले. खा लवकर. संपलं. पातळ झालं या सगळं भलत आज. तात्पर्य असं ते गणेश बिल भरणार आहे. एक चान्स मिळाला होता, एक चान्स दिलतो आम्ही त्याला 10 सेकंदचं काहीतरी कॅशबॅकचा ऑफर दिलतो, पण नको. बघ माझं गौरवचं तोंड नाही आहे, त्याचं धाबाडं तोंड जात आहे. त्याला जीपे करावं लागतं आता वाटत. येत आहे सांबार. हां ठीक आहे बस. हे त्यांनी दिलेलंच आहे एक्स्ट्रा. ठीक आहे बस. फोटो काढतो. हां फुट नाही सेल्फी घे तिकडून. खाताना कॉन्सन्ट्रेशन खाण्यावरच असते माझं. फोटो काढायला आले तरी मी खातच फोटो काढतो. हे असले कामं कोणाचे केलेत माहिती का ते काका?
पोंक्याचे कामं केले सत्यानाशी काम सत्यानाशी हेच कुठलं तरी फोडायचं काहीतरी पाडायचं पातळ केला की गला समजलं मला को इशारा कॉपी आहे चुकला दोघाला आपण दोघं चार काय चहा कुठं पाचतो आता नाश्ता करून चला का काय बोलतो अरे हा ठीक आहे आम्हाला पाहतो कुडल संगमला गेला का तो कुठं आहे गेलो होतो पण लई लहानपणी गेलो होतो ते कुठं आहे कुडल संगमला हवे ते कर्नाटकात आहे कर्नाटकात आहे मला पण माहिती पण तू काय विचारला कुठे आहे मग कुठे विचारलं तर मग काय सांगणार तू पहिला ते सांगत असतो नाव किती झालं 335 गण्या गण्या 335 फक्त अबे किती खाल्लं किती भांडे धुतल्यानंतर 335 होते ठरवून आले तिने दोघं ठरवून आले हे नाही त्यांचं त्यांनी बोलले तर अरे हा गाडीला पेट्रोल पण भरायचं माझ्या गाडीत का तर तू गाडी आणला नाही तुला फक्त मागं आयुष मध्ये बसून गाडी आहे नाही आहे का अंदर येत नसत चालव तुला गाडी येते का गिअरची मग तुला मोठी गोष्ट झाली आहे पण तुला गिअरची गाडी येते का मोठी गोष्ट झाली आहे हे चालव ना तर बस हे तू माझी गाडी असं रागरागपणा करतो म्हणून बरोबर जायचं टायमाला कामं सांगते हा बरोबर असं पाय असं वाकडा करून असं ठेवत असतं असं उंबरड्याच्या बाहेर लगे काम चालतं बस बोंबलं हँडवॉश नाही आता तसं बघायला गेलं तर गाण्या परवा दिवशी साबण नव्हतं गाण्याकडे हँडवॉश ना हँडवरचे दात बी कसलाय दात बी घासलाय तेरी अदाओं ने मारा संभाळ प्रत्येक ग्रुपमध्ये नाक असतं एक असा नीच माणूस असतंय जे खिशातनं पैसे काढत नाही आहे का नाही ते हेनीच आहे आणि कसं आहे गण्याचं एक खासियत आहे आता समज तुझ्याकडे 1,500-2,000 हजार रुपये आहेत पण 1,500-2,000 हजार रुपये कसे आहेत तुझ्याकडे 100ची नोटा 500ची नोटा 50चे 20चे गण्या प्रत्येक एक नोट एक साईडनं फोडतो अरे आलास का गणेश सॉरी गणेश आलास हाच तो गणेश मी म्हणलं महान व्यक्ती तो हाच ये गणेश विचार करा 2,000 रुपये असेल तर 1900 रुपये मित्रावर खर्च करणारा हा तो गणेश तरी बी किंमत नाही तुम्हाला 100 रुपयाची आहे की जेव्हा जेव्हा पार्टी दिला तेव्हा नव्हतोच मी मला माझं कधी खरंच केला नशीब लागतं त्याला गण्याबरोबर हे जाता येत नसते त्याला प्रवृत्त करू नको जरा शांत बस असले मराठी शब्द म्हणजे सगळेजण तुझ्या पार्टीच मजा घेतलीस मी घेतलो नाही अजून एकदा बी मजा काय पोल लाडून डान्स करता काही नाही फोडलाच करतो बोललाच म्हणतो कुठला आला मजा कसली अरे त्याने काय तर बोललेलं तू कशाला वरचढ करला गण्या आता पेट्रोल पंपावर इकडे कशाला आला माहिती का तिकडे कसं पैसे द्यावं लागतात ना पेट्रोलला म्हणून इकडे थांबलं ते गौरे एकटा बिचारा त्याला 5-5ची गिन्या मोजत द्यायला आहे 60 रुपये कुठल्या पण जर्नीला जायच्या आधी गौऱ्याच्या घरामध्ये एक रीतनी भात आहे गौऱ्या असं मुंबईच्या बाहेर पाय ठेवला गौऱ्याला सिलेंडर आत न्यूजपेपर आत इंटरनेट बिल भर लाईट बिल भर केबल बिल भर असं कामं सांगतात मग गौऱ्या काय करताय 9ला जर निघायचं असेल ना तर पहाटे 4लाच घराच्या बाहेर असं पाय ठेवते म्हणून त्याला कधी बी बोलला त्याने चिडलेलंच असतंय आम्ही ज्या लोकेशनला चालू ते हत्तरसंग कुडल संगम हत्तरसंगचं आहे कुडल संगम कर्नाटकमधला नाही आमच्या सोलापूरच्या जवळचा हे भीमा आणि सीना नदीचा संगम आहे प्राचीन कुडल हे जे वर्ड आहे ना कुडल हे कन्नड वर्ड आहे त्याचा अर्थ आहे संग म्हणजे 2 नदींचं एकत्र येणं संगम त्याचं तसं नाव पडलं कुडल संगम 800 वर्षापूर्वीचं आहे आता हे 800 वर्षापूर्वीचं मंदिर आपण एक्सप्लोअर करायला पाहिजे आपल्या सोलापूरमध्ये आहे आणि बऱ्याच लोकांना माहीत नाही ಸೋಲಾಪುರ ಇಂಪ್ಯಾಕ್ಟ್ ಮೋಷನ್ದಾಗ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಆ್ಯಕ್ಟರ ಎಲ್ಲರೂ ಆ್ಯಕ್ಟರ್ ರೀ ಕ್ಯಾಮೆರಾ ನಡೀತದೆ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಬಿ ನೋಡ್ರಿ ಎಲ್ಲರಿ ಬರ್ರಿ नडरी फोटो तगन पाठकरी छानपैकी असं फोटो काढलेला आहे 51 रुपये कोडदिनी असते नडरे पैसे काय मिळत नसते माझ्याकडनं फोटो हा फक्त फोटो काढायचा जायचं आपल्या घरी नडरे कुठं तुम्ही एवढं का हळू आला रे हा बाबा रान वंदी बयो गण मेली कांद यंगी बयो
अरे नानंटोने गन गन्ना गन गंधाडा कताडा गन गन्ना गन गंधाडा कताडा धिंता 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 धिं ता ता धिंता 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 धिं ता ता धिंता नागन 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 याता वारांगा याता कोरांगा याता पराठे याता टेना त्यादा बाडा कोरा माटा केसता हे दोघं जण म्युझिक इंडस्ट्रीमध्ये नाही तेच बरं आहे. हातर संग कुडल दल दल कुडल कुडल संगम हातर संग कुड कुडल दल दल हातर संग कुडल संगम हे काय बी करला मी याला घरी पाठवा हे याला पण देऊ नाही ಹತ್ರಸನ್ ಕೊಡಕ್ ಬಂದಿನಿ ದರ್ಶನ ಮಾಡಕ ನಿವಾಂತ ಮಾಡ್ತೀರಿ ಎಲ್ಲ ನಿವಂತಪ್ಪ ಊಟ ಬಿಟ್ಟ ಮಾಡಿಲ್ಲ ನಾನು ಅಷ್ಟೇ ಇಲ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಮಗಾಶಿ ಅಂತಿದ್ದೆ ಮತ್ತೆ मगाची भूक लागली हे पोराला फक्त वर्गणीचे डायलॉग माहिती बाकी माहित आहे का एक पोरगा आहे ना, एक पोरगा आहे घरामध्ये जे पोरं खायची गोष्टी येतात ते आता यांनी खायला मागवला त्यांनी खायला तू होय का नाही बरोबर आहे तू काय बरोबर आहे म्हणाला तुला पण एक पोरगा पाहिजे आता इकडं मी खातो फक्त एक पोराचा बाप खरं एक पोराचा बाप व्हायला पाहिजे ह्याचं लग्न झालंय हे सगळे बी चिक्की आणि हे पापडी हे आताच आहेत अजून गणे अजून घरी जाऊन मांडते सापशिडीवरनं माझी गोटी घेतला तुझी गोटी घेतला सापशिडीतली हे गणेश निंबाळे त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलताना आणि या रिक्षाच्या मागे गौरव मोरे त्याच्या बायकोशी बोलतात कुठं संध्याकाळ झाली घरी येता का नाही हे चाललंय त्यांचे इथं हे मंदिर आहे आणि खाली हे मंदिर आहे हे संगमेश्वर मंदिर आहे कुडल संगमचं संगमेश्वर मंदिर ह्याच्या मागच्या बाजूला तुम्हाला नदी बघायला मिळेल 2 नदींचं संगम बघायला मिळेल गण्याचा एक लय मोठा वाडा आहे लहान असताना त्यांची मम्मी त्याच्या वजनाचं एक कळशी सोन्याची भरून ना त्या घराच्या खाली असं खड्डा खांदून ठेवले होते तेच आम्ही गुप्तधन घ्यायला जाणार आहोत ऐकी गौर आहे बोल की जर देव तुला एक वरदान दिलं 1 करोड काय नाही वरदान दिलंय तुला पूर्ण तर ऐके ऐकतंय की रे ऐकायला तुमचंच ऐका नाकावरच आपटत असतं कधी बघायचं 3 त्याच्यात तुला म्हणजे 3 पैकी 1 वरदान तुला त्यात मिळू शकतं एक तर अमर राहायचं मरेपर्यंत सॉरी अमरच राहायचं दुसरं आहे की अनलिमिटेड हे पैसे पैशाची कमीच नाही आणि तिसरं आहे की ते सुपरमॅन सारखी ताकद उडायची बिडायची ह्या 3 पैकी तू कुठलं घेतो मी फक्त अमरत्व घेईन त्या अमरत्वाच्या टाइम मध्ये मी पैसा तर काय अफाट कमवू शकतो म्हणजे मरणारच नाही माणूस तर पैसा कमवतच राहणार ना आहे की नाही काय हे करतो आपल्याला पैसे कमी जगणं चालतंय पण फुल पैसे मध्ये जगून मेलेलं बरं आपलं आणि तुझं रे सेम मला वाटतं की पैसे मिळायला पाहिजे सुपरमॅनची ताकद तेच ना सुपरमॅनची ताकद नाही पैसे मिळायला पाहिजे मला असं सुपरमॅनची ताकद पाहिजे काका इथलेच आहे किती वर्षापासून तुम्ही 5-7 वर्ष झालं लहानपणी इथे खेळायला येत असाल तुम्ही कन्नड येत नाही मला आम्हाला मराठी येत नाही कमी पण बोलायला येत नाही तुम्ही बाहेर सिटी मध्ये कधी गेलात का सोलापुरात येता का तुम्ही 1 वर्षाला 1 दिवस जातो गड्डा यात्रा गाड्याला युनिक परफेक्ट बरतात रे कन्नड युनिक ಅವನೇ ಹುಷಾರ ಭಾಳ ಹುಷಾರ್ ಕೆಟ್ಟ हुशार तरी बी हल्ली गेला लय हुशार असतं मी चांगला नसतं किती हुशार असं म्हणलं ಅಲ್ಲೇ ನಾವ ಎಲ್ಲಿ ಬಿ ಎಲ್ಲರೂ ಅಲ್ಲೇ ಶಾಣೆ ಇದ್ದವ್ರು ಎಲ್ಲಿ ಮ್ಯಾಲ ಹೋಗ್ತಾರ ಬರೋರು ಎಲ್ಲರೂ ಹೋಗೋದು ಅಲ್ಲೇ ಗಣೇಶ ಇದು ಯಾವ್ದು ಮಂದಿರ ರೇವಣ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಮಂದಿರ ಐತ್ರಿ ಜಬರ್ದಸ್ತ್ ಮಾಡಿದ್ರಾ ಜಬರ್ದಸ್ತ್
महत्वाचं म्हणजे याला कन्नड येत नाही. येईल रे कन्नड इल्ले. तुसू हा आमच्या ग्रुपमध्ये ना हँड सिग्नल आहे. म्हणजे आता समजा आम्ही कुठेतरी एकदम इम्पॉर्टंट असं मीटिंग चालू आहे कुठेतरी आणि माझं कसं आहे ताबा सुटतंय. ताबा ह्याचा लय घाण सुटतंय. थोडंच सुटत नाही, लय घाण सुटतंय ताबा. म्हणजे कसं माहितीये का, ते समोरचा माणूस अरे कुणाला ये असं म्हणतंय, एवढं माझं बडबड असतंय. मग गौऱ्या एक सिग्नल काढलाय की कट पण असू दे, मला जर शांत करायचं असेल तर तरी मांडीला असं करते, असं बसलेलं असतं ना, असं करतंय, असं करतो. असं केलं ना, दोनदा असं मारला, टॅप केला, असं करताय ना, असं करतंय. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ काय? हँड सिग्नलचा अर्थ काय? 2 मिनिट शांत बस. तुला माहिती का? नाही माहिती. या साईडनं सीना नदी येते, हा, या साईडनं भीमा नदी येते. ओ माय गॉड. दोन्ही नद्याच्या वेळेस मिळतेच. त्याला काय म्हणतात? काय म्हणते? संगम. तुला माहिती का, एका नदीमध्ये पाणी आहे, ओके, दुसऱ्या नदीवर पण पाणीच आहे. ओ माय गॉड, हे बहुत बडा सस्पेन्स था. हा, एका नदीचं पाणी चॉकलेटी कलरचं आहे, आयुष्य पदोबा. आणि दुसऱ्या नदीचं पाणी कसलं आहे माहितीये का? कसलं आहे? चॉकलेटीच आहे. आजी शपथ बाबा. आणि दोन्ही ज्यावेळेस मिळते तेव्हा पण कुठला कलर आहे माहिती का? चॉकलेटी. एक नंबर बोलला. तर हे ऍक्च्युली ते दोन नद्या, इकडनं येते भीमा, इकडनं येते सीना, हे दोन्ही एकत्र होऊन जातात. ते संगमेश्वरच्या किनारी आपल्या संगमेश्वर टेम्पल. तिकडे गणेश चाललाय. का चाललाय त्याच्या मागचं कारण सांगतो. गण्याला एक जिम्मेदारी दिली होती, फक्त एक जिम्मेदारी. कुठली? की माईक सांभाळ. त्या माईकचं पाकिट एवढं आहे, तेवढं फक्त एक माईक सांभाळ म्हणलंय. आणि ते जाऊन तिथे त्यांनी विसरून आलाय त्या ह्याच्यामध्ये, त्या मंदिरामध्ये विसरून. ही नदी तुम्ही बघून घ्या, डोळे उघडून बघून घ्या. हत्तरजंगच्या संगमेश्वरचं दर्शन झालेलं आहे नीट. आणि ह्याने एक छोटीशी रेस्ट पण काढली त्या झाडाखाली. ते झाड दाखव किती भारी. त्या झाडाच्या खाली एकदम सेंटरला असं वाटत होतं की उठूच नाही तिथं झोपावं. या माणसामुळं आम्ही ते प्लॅन थोडं पुढं मागं करून पुढं ढकलून अलीकडे आणून पलीकडे नेलेलं. तर अशाच कॉन्टेंटसाठी, अशाच जीवनातल्या घडामोडींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या इम्पॅक्ट मोशनच्या ऑफिशियल इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. मेन म्हणजे ते फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच व्लॉग्स वगैरे पण येतील, फूड व्लॉग्स पण येतील, गेमिंगचा कॉन्टेंट पण येतील, आणि आपले जे कॉमेडी व्हिडिओज होते आधीचे ते पण येतील. ओके, धन्यवाद, टाटा, बाय बाय, गुड नाईट, आणि गणपती बाप्पा मोरया.